में 10 मैच खेले जाएंगे। कल के दिन में एक मैच बाकी रह चुका है, वो जो कल खेला जाएगा। लेकिन आज हमारी पूरी कोशिश रहेगी जो इस मैदान पर ये पूरे सभी मैच खेले जाएंगे। गेंदबाजी में परिवर्तन। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद दूसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर रोहित मांद्रेकर आ चुके हैं सामने से गेंदबाजी करने के लिए। दूसरे ओवर की शुरुआत होती हुई विकेट के पीछे संजू नागवेकर सर जो दिखाई देते हुए। स्विच हिट की कोशिश, फुलर लेन की गेंद, गेंद जाके पैरों पे टकराती हुई अपने फॉलो थ्रू में आते गेंद को फील्ड करते। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। दूसरा ओवर मैदान पर जो और एक पावर प्ले का ओवर और रोहित मांद्रेकर सामने से शफल होकर खेला। इस बार ऑन साइड पर फाइन लेग बाउंड्री पर कोई मौका नहीं फील्डर के लिए और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर और 4 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में और इन 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ा टोटल 16 रन पर पहुंचता हुआ बिना किसी नुकसान से। एक अच्छी शुरुआत मैदान पर दिखाई देती हुई ओपनिंग जोड़ी में बाबली और बाबली के साथ आना ये ओपनिंग जोड़ी मैदान पर और दूसरा ओवर मैदान पर चलता हुआ रापुस बॉयज क्रिकेट टीम की ओर से। फिर से एक अल्टी पल्टी की कोशिश, लगातार बल्लेबाज ये कोशिश जरूर कर रहा है लेकिन अब फिर से एक बार गेंद पैरों पे टकराती हुई विकेट कीपर तेजी के साथ आते गेंद को उठाते फील्ड करते। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। बहुत अच्छी गेंद, ऑफ साइड पर ज्यादा सफल हुए थे और गेंदबाज ने बिल्कुल फॉलो किया था बल्लेबाज को कि किस तरह से ये खेल रहे कोशिश हो रही है मैदान पर और ये देखकर बिल्कुल एक फिर से एक अच्छी गेंद। इस बार थोड़ी नीचे रही ऑफ स्टंप पर। एक अच्छा ओवर चलता हुआ, पहले ओवर में ज्यादा रन बने थे लेकिन इस ओवर में बेहतरीन गेंदबाजी हो रही है मैदान पर। अब तक सिर्फ एक चौका लग चुका है इस ओवर में स्कोर के खाते में। सिलेमिडॉन पर अपने फॉलो थ्रू में निकले, गेंद को जब तक फील्ड करते रोहित तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2 ओवर का शुरू का पावर प्ले का खेल समाप्त हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 17 रन बिना किसी नुकसान से। ओपनिंग जोड़ी मैदान पर 6 ओवर का मैच है। राजू 4 बॉलर में 5 बॉलर 6 ओवर का मैच है, 5 गेंदबाज आपको समय भी दे चुके हैं दोनों अंपायर मैदान पर। पहला ओवर पावर प्ले का और उसके बाद चौथा ओवर और जो गेंदबाज पहला ओवर पावर प्ले का गेंदबाजी करेंगे उनको चौथा ओवर गेंदबाजी नहीं मिलेगी। तो टोटल 2 ओवर होंगे पावर प्ले में, पहला ओवर और चौथा ओवर और मैदान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ। कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ मैदान पर चेतन आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए। बैकफुट पर इस बार कट किया, पॉइंट पर फील्डर, कैच का मौका बना और इसी के साथ पहला विकेट चला गया। थोड़ी सी ऑफ स्टंप पर नीचे रहती हुई गेंद बैकफुट पर हटकर थोड़ा सा कट किया था जरूर लेकिन कवर पॉइंट पर एक चौकर ने फील्डिंग और पहली सफलता रापुस बॉयज क्रिकेट टीम को मिलती हुई। नाइक ब्रदर्स आयोजित ये मांद्रेम सुपर कप लीग का टूर्नामेंट, आज दूसरा दिन इस टूर्नामेंट का। उपस्थित सभी खिलाड़ी, सभी दर्शक, आपका स्वागत है और जो टेनिस क्रिकेट .in से इस टूर्नामेंट के साथ जुड़ चुके हैं दर्शक दोस्तों, आप सभी का भी स्वागत है इस मैदान पर। नए बल्लेबाज मैदान पर निकलते हुए बल्लेबाजी करने के लिए। पहला विकेट चला गया 17 रन 1 विकेट के नुकसान पर और खेल जारी है मैदान पर। जो तीसरा ओवर और ऋषिकेश गावड़े उर्फ गोलू ये जाते हुए मैदान पर। ओपनिंग जोड़ी के बीच में एक अच्छी साझेदारी बनी लेकिन कहीं ना कहीं जो
विकेट की ज़रूरत थी और जो ब्रेक थ्रू की ज़रूरत थी वो दिला दिया। चेतन ने एक अच्छा कैच पकड़ा कवर पॉइंट पर और देखना होगा नवीन बैटर मैदान पर ऋषिकेश गावड़े उर्फ गोलू थोड़ा सा फील्डिंग में मैदान पर बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के सामने लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर दिखाई देते हुए एक वाइडिश लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, एक शॉर्ट स्क्वायर लेग, एक शॉर्ट थर्ड मैन ऑफ साइड पर एक डीप कवर पॉइंट, एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, एक मिड ऑफ पर सर्कल पर एक एक्स्ट्रा कवर पर फील्डर और चेतन के अगली गेंद इसी बीच में फुल टॉस गेंद आगे निकलकर हल्के से मोड़ा गेंद को ऑन साइड पर पहला रन बड़ी तेजी के साथ, लेकिन उतनी ही तेजी के साथ लॉन्ग ऑन से आते गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल के साथ ऋषिकेश ने अपना खाता खोला और 18 पर पहुंचा टोटल स्कोर। एक विकेट के नुकसान पर मैदान पर तीसरा ओवर चलता हुआ 18 पर पहुंचा टोटल एक विकेट पर। सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक पर सामना करते हुए बाबली। छोटी गेंद इस बार लेग स्टंप से बाहर, गेंद वाइड बॉल का इशारा अंपायर का और वाइड बॉल के साथ एक सिंगल और बढ़ गया स्कोर के खाते में। नाना नाइक और उन्हीं के साथ मुन्ना, ये अंपायरों की जोड़ गोली मैदान पर। उन्हीं के साथ तीसरी आंख जो अगले मैच के साथ जुड़ जाएंगे वो सर राजू रेगे। कमेंट्री बॉक्स में साहिल खोबरेकर और नाना परब, दो बेहतरीन कमेंटेटर जो कमेंट्री बॉक्स में, और स्कोरिंग की जानकारी देते हुए योगेश रेगे। अगली गेंद इसी बीच में बहुत अच्छी गेंद, पुलर लेन की गेंद। देखने होगा अंपायर का इशारा क्या होता है, बल्ले से लगी या मेरे ख्याल से 22 का इशारा। विकेट कीपर के पैरों को टकराती हुई गेंद स्लिप की तरफ निकली। थोड़ा सा नाखुश मेरे ख्याल से संजू नागवे, योगेश पेंडकर हो, ये नाम बिल्कुल जो कि हमेशा जुबा पर लिए जाते हैं विकेट कीपर की जब जब चर्चा होती है। तो मेरे ख्याल से अपने बैट को चेंज किया मैदान पर और एक बार फिर से स्ट्राइक पर निकलते हुए अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर इस ओवर में तीसरा ओवर मैदान पर चलता हुआ चेतन गेंदबाजी कर रहे। आउट होकर वापस अन्ना 9 रन बनाए, 2 चौके लगाए थे, पहला विकेट और पहली सफलता मिली गेंदबाजी में चेतन को। तीसरा ओवर जारी है, 6 ओवर का मैच है दोनों के बीच में। थोड़ा फील्डिंग में परिवर्तन हो रहा है। बिल्कुल कमेंट्री बॉक्स के सामने विट्ठल दिखाई देते हुए लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक वाइडिश लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट स्वीप किया इस बार बड़ी खूबसूरती के साथ। और जब तक स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर थोड़ी सी मिस फील्डिंग और उसी का फायदा उठाते हुए सिंगल के साथ दूसरा रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रन और मिल गए स्कोर के खाते में और इन 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 22, लॉस ऑफ 1 विकेट, 22 रन एक विकेट के नुकसान पर। देखना होगा एक रन के लिए निकले जरूर थे, लेकिन जैसे ही देखा फॉलो थ्रू में तेजी के साथ आ रहे हैं और अंपायर का इशारा हो चुका है। शायद ये देखा जाएगा, ये गेंद थोड़ी अतिरिक्त ऊपर थी तो देखा जाएगा क्या हुआ मैदान पर। अंपायर का इशारा हो चुका है थर्ड अंपायर की ओर। हमारे सर राजू रेगे वो भी देख रहे हैं। तो नो बॉल का इशारा, नो बॉल के साथ 1 रन मिला और आने वाली गेंद के लिए अंपायर का इशारा होगा जो फ्री हिट का इशारा। मुन्ना सर बिल्कुल इशारा कर रहे फ्री हिट की गेंद, आने वाली गेंद फ्री हिट की गेंद। ये गेंद ऑफ स्टंप से बाहर, खड़े खड़े बिल्कुल बल्ला घुमाया था लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। वाइड बॉल के साथ और 1 रन मिला, लेकिन फिलहाल एक बार फिर से फ्री हिट जारी रहेगी मैदान पर। मौका जरूर है फ्री हिट का बल्लेबाज के लिए। सामने उड़ाया इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, कैच तो जरूर पकड़ा था लेकिन फ्री हिट की गेंद थी, एक सिंगल बढ़ गया, थोड़ी सी ताकत कम पड़ गई शॉट के पीछे और 1 to go। तो अपने तीसरे ओवर की आखिरी गेंद लेकर चेतन गेंदबाजी करते हुए और टोटल स्कोर हो चुका है 24 रन 24। लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट आ रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। 24 रन, 8 रन के साथ रन बना रही है मैदान पर।
बैकफुट पर कट किया, इस बार गैप में बहुत ही खूबसूरती के साथ डीप कवर पॉइंट बाउंड्री पर पहला रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में 2 रन मिले स्कोर में। 3 ओवर का टोटल खेल समाप्त हुआ और 3 ओवर के बाद टोटल स्कोर होता हुआ 26 लॉस ऑफ 1 विकेट, 26 रन 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद। चौथे ओवर की शुरुआत सामने से दूर वाले छोर से रोहित मांद्रेकर एक बार फिर से दिखाई देते हुए अपने बॉलिंग मार पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ और चौथी ओवर जी पावर प्ले है ना, और चौथा ओवर जो पावर प्ले का ओवर फुल टॉस गेंद, हल्के से दिशा दी गेंद को, फाइन लेग बाउंड्री पर कोई मौका नहीं, गेंद निकली 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। एक लेग स्टंप पर फुल टॉस गेंद मिली और बल्लेबाज को ज्यादा प्रयास नहीं इस बार करने पड़े, हल्के से सिर्फ दिशा दी थी और मिले 4 रन स्कोर के खाते में। 30 पर पहुंचा टोटल स्कोर, 1 विकेट के नुकसान पर। 6 ओवर का मैच है, लीग का फॉर्मेट है इस टूर्नामेंट का। आजकल बिल्कुल ज्यादा बल्लेबाज ये कोशिश हमेशा करते हैं रिवर्स के शॉट की। फिर से एक बार गेंद डॉट गेंद, बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। ऑन साइड पर एक वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर आगे निकलकर फिर से एक बार लोअर फुल टॉस, लेकिन बल्ले का भीतरी किनारा लेते हुए शॉर्ट मिड विकेट पर फील्डर गेंद को फील्ड कर दे और जब तक थ्रो पहुंचता तब तक एक सिंगल के साथ 31 पर पहुंचा टोटल स्कोर 1 विकेट के नुकसान पर। 31 लॉस ऑफ 1 विकेट, 31 रन 1 विकेट के नुकसान पर। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी मैदान पर, फील्डिंग में थोड़ी सी परेशानी होगी, परिवर्तन करना पड़ रहा है मैदान पर। ऑन साइड पर एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट बाउंड्री लाइन पर, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर। थोड़ा सा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे मैदान पर और रोहित मांद्रेकर अपने बॉलिंग मार पर अगली गेंद लेकर आगे निकले। बड़े शॉट के लिए स्टंपिंग का मौका मिला और संजू नागवेकर ने बाकी का काम पूरा किया। सफलता मिलती हुई दूसरा विकेट चला गया मैदान पर। सामने आज दूसरे दिन का पहला मुकाबला। रापुस बॉयज क्रिकेट टीम ने टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला और अनिका 11 क्रिकेट टीम को बल्लेबाजी को मौका दिया। 6 ओवर का मैच है और एक बहुत ही अच्छा मैदान है, अच्छा विकेट है। इसी मैदान पर पिछले सब जो कि महीने में 4,44,000 एक बड़ा जो कि टूर्नामेंट संपन्न हुआ था और इसी मैदान पर यह टूर्नामेंट चलता हुआ आज दूसरे दिन का, और दूसरे दिन में ये पहला मुकाबला और दूसरा विकेट मैदान पर चला गया। स्कोर जो कि टोटल होता हुआ ये 31 पर पहुंचता हुआ 2 विकेट पर। और न्यू बैटर मैदान पर राजेश 8 रन बनाकर आउट होकर वापस बाबली, उससे पहले अन्ना 9 पर आना और ऋषिकेश मैदान पर एक चौका लगाते हुए और ऋषिकेश का साथ देने के लिए नए बल्लेबाज आ चुके हैं राजेश।
और छोटी गेंद पोल किया इस बार ऑन साइड पर, मिड विकेट पर कोई मौका नहीं, गेंद चली गई डीप मिड विकेट सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। थोड़ी सी छोटी गेंद मिली लेग स्टंप पर और बल्लेबाज ने बिल्कुल हाथ खोला बल्ले के बीचों बीच इस बार, और मिड विकेट एक शानदार शॉट, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए, और 6 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 37, लॉस ऑफ 2 विकेट, 37 रन 2 विकेट के नुकसान पर। जो शुरू में ओवर द विकेट, अब राउंड विकेट, रोहित अपने बॉलिंग मार पर। ओ ये गेंद बिल्कुल बल्लेबाज को ही नहीं तो विकेट के ऊपर भी थोड़ा सा बीट हुए उस गेंद पर। संजू नागवेकर थोड़ा सा अचंभित हो गए, गेंद ने ज्यादा घुमाव ली थी, टर्न हुई थी गेंद, और इसी के साथ और एक ओवर का खेल समाप्त हुआ। टोटल 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर की समाप्ति के बाद 37 रन 2 विकेट के नुकसान पर। टॉस हारने के बाद अनिका 11 क्रिकेट टीम बल्लेबाजी करती हुई मैदान पर। पहला मुकाबला 37 टोटल स्कोर, लॉस ऑफ 2 विकेट, 37 रन 2 विकेट के नुकसान पर। पावर प्ले का ओवर जो चौथा ओवर था वो समाप्त हुआ और 5वें ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर। विट्ठल आ चुके हैं 5वें ओवर में अपने बॉलिंग मार पर। 2 बल्लेबाज है मैदान पर, एक और से है राजेश, तो राजेश का साथ देते हुए ऋषिकेश गावड़े और गोलू। और देखना होगा जो परिवर्तन हो चुका है 5वां ओवर, 2 ओवर टोटल अभी भी खेल बाकी है, और 2 ओवर में अनिका 11 क्रिकेट टीम और कितने रन बना लेते हैं आने वाले 12 गेंदों पर। आने वाला मैच होगा जो होगा DRSC वर्सेस प्रसाद 11, इन 2 टीमों के बीच में। प्रसाद 11 और DRSC इन 2 टीमों के बीच में आने वाला मैच होगा। अगर दोनों टीम आ चुके हैं तो दोस्तों आइए प्लीज कमेंट्री बॉक्स से जल्द संपर्क करें। इसी बीच में कमेंट्री बॉक्स के ओर से 5वें ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर। स्कोर 37, लॉस ऑफ 2 विकेट। थोड़ा सा हवा में शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर रोहित मांद्रेकर, और इसी के साथ और एक विकेट चला गया मैदान पर। तीसरा धक्का लगता हुआ, थोड़ी सी बिल्कुल मैं कहूंगा दूर से खेला इस बार, और ताकत बिल्कुल नहीं लगा इस शॉट के ऊपर। अगर थोड़ा ताकत लगाते तो गेंद सीमा रेखा से बाहर निकल सकते थे, लेकिन सामने लॉन्ग ऑन बाउंड्री पर रोहित मांद्रेकर उस कैच को पकड़ते हुए, और तीसरा विकेट अनिका 11 क्रिकेट टीम 37, लॉस ऑफ 3 विकेट, 37 रन 3 विकेट के नुकसान पर। आज दूसरा दिन इस टूर्नामेंट का नाइक ब्रदर्स आयोजित ये मांद्रेम सुपर कप लीग का टूर्नामेंट है, और कल का एक मैच जरूर बाकी रह चुका है। आज 10 मैच खेले जाएंगे और पूरी कोशिश रहेगी कम से कम एक 6:30 बजे तक, जो कि रोशनी भरपूर होती है आजकल, तो उसी के हिसाब से सभी पूरे मैच खेलने का बिल्कुल पक्का इरादा है। देखा जाएगा आखिरकार किस तरह से अगला मुकाबला, उसके बाद आने वाले मैच होते हैं। इसी बीच में और एक नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए सुमित। ऑफ साइड पर एक लॉन्ग अप और एक डीप एक्स्ट्रा कवर, 2 फील्डर है बाउंड्री लाइन पर, ऑन साइड पर 3 फील्डर है, और विट्ठल चले अपने बॉलिंग मार पर, राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंद, बहुत अच्छा क्रिकेट, आगे निकलकर हल्के से खेला, पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए निकले, थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में। रोहित मांद्रेकर जब तक गेंद को उठाते फील्ड करते तब तक 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ अपना खाता खोला। बहुत ही अच्छा क्रिकेट मैदान पर, पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे रन के लिए निकले, और वहीं पर दबाव थोड़ा सा फील्डर पर आ गया, और देखते देखते दूसरा रन मुकम्मल किया। दोनों बल्लेबाजों ने अपना खाता खोला इन 2 रन के साथ से। सुमित ने सामने राजेश बल्लेबाजी कर रहे 6 पर, और स्कोर आगे बढ़ता हुआ 39 पर पहुंचा 3 विकेट पर। बहुत अच्छी गेंद इस बार, हल्का सा अपील, ऑफ स्टंप पर एक अच्छी लाइन पर ऑन साइड पर खेलना चाहते थे। विकेट के पीछे संजू नागवेकर हल्के से स्टंप्स को बिखेर दिया था, लेकिन अपने क्रीज में सुरक्षित थे बल्लेबाज। स्ट्राइक पर सुमित सामना करते हुए आने वाली अगली गेंद का 2 पर खुद के व्यक्तिगत। ऑफ स्टंप पर यह गेंद कट किया इस बार, ऑफ साइड पर, कवर पर मौका कैच का, एक्स्ट्रा कवर पर फील्डर कैच को पकड़ते हुए, और
चौथा विकेट चला गया मैदान पर अनिका 11 क्रिकेट टीम का। चौथी सफलता 39 रन 4 विकेट के नुकसान पर, 39 लॉस ऑफ 4 विकेट। खेल जारी है 5वें ओवर का, आने वाला एक ओवर अभी भी बाकी है, लेकिन इस ओवर में सफलता दिलाते हुए अपने गेंदबाजी में विट्ठल, जिन्होंने शुरू में पहली गेंद पर विकेट चटकाया था, रोहित मांद्रेकर ने कैच को पकड़ा था और अभी अभी और एक सफलता अपने टीम के लिए हासिल की। इसी बीच और एक नए बल्लेबाज मैदान पर विनायक जाते हुए बल्लेबाजी करने के लिए। 6 ओवर का टोटल मैच रहेगा, हर एक मुकाबला मैदान पर सर नाना नाइक और उन्हीं के साथ मुन्ना, ये अंपायरों की जोड़ गोली। स्ट्राइक पर विनायक, थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन किया, सिलिमिडॉन और सिलिमिडॉन 2 नजदीक फील्डर तैनात किए हैं। बैकफुट पर कट किया, इस बार गेंद चली गई गली की तरफ, फील्डर थर्ड मैन से निकले, देखना होगा। 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे और जब तक गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते विकेट कीपर के हाथों में, तब तक 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। आते आते 2 रन के साथ विनायक ने अपना खाता खोला और इन 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 41, 41 रन 4 विकेट के नुकसान पर। लगभग 8 रन के साथ रन बना रही है मैदान पर अनिका 11 क्रिकेट टीम। अच्छा शॉट, ऑफ साइड पर, कवर पर फील्डर, रन आउट का मौका, आउट। बहुत अच्छी फील्डिंग, शॉट एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड करते, थ्रो करते विकेट के पर विट्ठल के हाथों में और तब तक अपने क्रीज से थोड़ा सा दूर थे विनायक। 5वां विकेट चला गया मैदान पर टीम का, अनिका 11 क्रिकेट टीम का। और स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर रुका हुआ 41 रन 41 लॉस ऑफ 4 विकेट, 41 रन 4 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर का खेल मैच का अभी भी बाकी है और इसी बीच और एक नए बल्लेबाज मैदान पर आर्यन जा रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। अच्छी गेंदबाजी रही, पिछला ओवर बहुत अच्छा रहा, 3 विकेट चले गए, 1 रनआउट के साथ टोटल, तो अच्छा ओवर रहा पिछला ओवर रापुस बॉयज क्रिकेट टीम के लिए। 5 ओवर 41, 41 रन 5 विकेट पर। आखिरी ओवर और अंतिम ओवर में गेंदबाजी के लिए आनंद आ चुके हैं अपने बॉलिंग मार्ग पर और बल्लेबाजी के लिए आर्यन। गेंदबाजी में आनंद और बल्लेबाजी के लिए आर्यन। देखना होगा अंतिम ओवर में कम से कम 1-2 बड़े शॉट चाहिए मैदान पर अनिका 11 क्रिकेट टीम के लिए। एक 55 के आसपास का टोटल 6 ओवर का मैच है, अच्छा आउटफील्ड है, विकेट अच्छा है, बिल्कुल अच्छा मैच बन जाएगा मैदान पर। लेकिन देखना होगा, अच्छी वापसी भी की है रापुस बॉयज क्रिकेट टीम ने, जो शुरू में पहले ओवर में पावर प्ले में 12 रन बने थे, लेकिन उसके बाद आने वाला दूसरा ओवर अच्छा रहा। बल्ले से लगे, इस बार लगभग वाइड बॉल को खेला, इस बार थोड़ी सी टर्न हुई गेंद, ऑफ कटर थी अंदर आती हुई, लेकिन बल्ले का भीतरी किनारा, थर्ड मैन पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड करते तब तक एक सिंगल का मौका मिला दोनों बल्लेबाजों को। 1 रन बन गया स्कोर के खाते में और इस सिंगल के साथ स्कोर को आगे बढ़ाते हुए 42 पर पहुंचा। शॉट थर्ड मैन पर अमोल सावंत दिखाई देते हुए और अब राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर आनंद अगली गेंद लेकर। थोड़ा सा फील्डिंग में फिर से परिवर्तन मैदान पर देखने को मिल रहा है।
ओ बेहतरीन शॉट इस बार हुक किया, लॉन्ग लेग सीमा रेखा पर एक लाजवाब शॉट, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। थोड़ी सी पटकी हुई गेंद, कंधों का ज्यादा इस्तेमाल किया था इस बार गेंदबाज ने, और बहुत ही बेहतरीन शॉट, लॉन्ग लेग सीमा रेखा से बाहर, मिले 6 रन। राजेश के बल्ले से ये लगा दूसरा छक्का और इन 6 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 48, 48 रन 5 विकेट पर। आखिरी ओवर और कमेंट्री बॉक्स में हम चर्चा कर रहे थे एक दो बड़े शॉट की, अरे वो लग चुका है पहला शॉट तो बल्लेबाजी में। और फिर से शॉर्ट पिच बाउंसर, थोड़ा सा शायद बल्ले से लगकर गेंद जरूर निकली थी, पटकी हुई गेंद थी, थोड़ी सी शॉर्ट पिच बाउंसर गेंद थी। कोशिश फिर से रही थी ऑन साइड पर खेलने की, लेकिन इस बार उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ राजेश का गेंद और बल्ले के बीच में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, अंतिम ओवर का खेल और सामने एक बार फिर से आनंद अपने बॉलिंग मार्ग पर राउंड विकेट गेंदबाजी कर रहे लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए। बिल्कुल उसी तरह से कैच का मौका, स्क्वायर लेग पर फील्डर, सफलता मिलती हुई, छठे विकेट का पतन हुआ मैदान पर। 2 छक्के लगाकर खुद के व्यक्तिगत 12 रन पर राजेश आउट होकर वापस, सफलता मिलती हुई और स्कोर हो चुका है 48 रन टोटल, 48 लॉस ऑफ 6 विकेट। अंतिम ओवर का खेल जारी है, मैच का 48 रन टोटल 6 विकेट पर। न्यू बैटर मैदान पर, नए बल्लेबाज जयेश। एक बार फिर हम कॉल कर रहे हैं आने वाले मैच के लिए। इस मैच के बाद मुकाबला होगा वो होगा प्रसाद 11 और DRSC, इन दो टीमों के बीच में। दोनों टीम कैप्टन आइए प्लीज टॉस के लिए संपर्क कीजिए, प्रसाद 11 और DRSC क्रिकेट टीम। अगला मुकाबला होगा आप दोनों के बीच में, तो दोस्तों देरी मत करो, जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। इसी बीच नए बल्लेबाज मैदान पर स्ट्राइक पर जयेश, फिर से बल्ले से लगकर गेंद और फ्लाइंग स्लिप पर अमोल सावंत गेंद को फील्ड करते तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। जयेश ने अपना खाता खोला इस 1 रन के साथ, स्कोर को आगे बढ़ाया टोटल 49, 49 रन 6 विकेट के नुकसान पर। रापुस बॉयज और मुकाबला अनिका 11, इन दो टीमों के बीच में। फिर से थोड़ी सी अंदर आती हुई गेंद, बैकफुट पर खेलना चाहते थे, ऑफसाइड पर गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। तो इसी के साथ टोटल 6 ओवर का खेल समाप्त हुआ। बल्लेबाजी की अनिका 11 ने, स्कोर हो चुका है 6 विकेट के नुकसान पर 49 रन, और रापुस बॉयज क्रिकेट टीम के लिए 36 गेंदों में 50 रनों का टारगेट रखा है। 36 गेंदों में 50 रन टोटल। मैच को जीतने के लिए एक बार फिर से हम कॉल कर रहे हैं, आइए प्लीज दोनों टीम कैप्टन, प्रसाद 11 और DRSC क्रिकेट टीम दोनों कैप्टन। दोस्तों देरी मत करो, ये इनिंग ब्रेक में टॉस होना बहुत ही जरूरी है और इसीलिए हम बार बार आपको कॉल कर रहे हैं। आइए जल्द से जल्द टॉस के लिए कमेंट्री बॉक्स में संपर्क कीजिए। तो इसी बीच में एक बार फिर से जानकारी मैदान पर, मैच को जीतने के लिए चाहिए 50 रन रापुस बॉयज क्रिकेट टीम को, और जैसे ही दूसरी इनिंग की शुरुआत होगी कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाएंगे माइक्रोफोन पर। बड़े लंबे अरसे के बाद हमारे साथ जुड़ चुके एक बेहतरीन आवाज के साथ कमेंटेटर नाना परब, आप ही के साथ एक बार फिर से माइक्रोफोन पर। टारगेट है 50 रनों का, 36 गेंदे और 50 रन मैच को जीतने के लिए।
हॅलो हॅलो नमस्कार सुस्वागतम. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रीदेव सिद्धिविनायक श्रीदेव वस तापेश्वर ब्राह्मण या देवतांचा कृपा आशीर्वाद घेऊन नाईक ब्रदर्स आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स कप आपण ही स्पर्धा अनुभवतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपला मैदानावर रंगला जातोय. दोन बलाढ्य संघ राफूस बॉईज विपक्ष क्रिकेट संघ अनिका स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान 6 षटकाचा खेळ मित्रांनो संपतोय आणि 6 षटकाच्या समाप्तीखेरीज धावसंख्या 49 धावा धावपलकावर अनिका स्पोर्ट क्रिकेट संघ 50 धावांचा पाठलाग करायचा आहे तो विपक्ष राफूस बॉईज क्रिकेट संघाला. तत्पूर्वी पुढील सामना दोन बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाची ग्रंथिका ही योगायोगाने जोडली जाते. या सामन्यादरम्यान दोन्ही संघ आपली नावं निश्चितच आमचे नाईक सर वारंवार घेत होते, परंतु आता शेवटचा पुकार आपल्यासाठी येतोय. प्रसाद 11 विपक्ष DRSC दोन्ही संघ कर्णधार टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आपण यापूर्वीच सुंदर हिंदीमधून समालोचन ऐकत होतो ते आमचे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय नाईक सर. कारण शिरोड्यात जेव्हा जेव्हा भेट व्हायची नाईक सरांची, कारण आमचं शिरोडा बाजारपेठ भरपूर वेळा भेट व्हायची, परंतु योगायोग नव्हता की एकत्रित समालोचन करायचं. कारण भरपूर वेळा असा प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचं, कारण सिंधुदुर्ग आम्ही जास्तीत जास्त सिंधुदुर्गमध्ये आणि आमचे नाईक सर जास्तीत जास्त गोवा राज्यात. परंतु आज मात्र योगायोग जुळून आलाय नाईक सर. खरोखरच भाग्य समजतो या मैदानावर करू. आणि या ताई नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाच्या आयोजकांनाही खूप खूप धन्यवाद देतोय. वळूया मॅचकडे. एक सुंदर सामना अनुभव या 50 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि खरोखरच एक सुंदर व्यक्तिमत्व टेनिस क्रिकेटचा भरपूर अनुभव आणि त्यापेक्षा प्रत्येक खेळाडूला जे सन्मान देतात त्या आदरणीय सन्माननीय संजू नागवेकर सर हे मात्र नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईकवर अमोल सावंत ही जोडी मैदानावर 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचं षटक गोलंदाज सज्ज होतोय तो कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं ऋषिकेश. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक सांघिक महत्त्वपूर्ण पहिलं षटक पंचाच्या डाव्या बाजूने हाताळतोय. छोटंसं रनअप 10 ते 12 पोलांचं रनअप घेऊन स्ट्राईकवर अमोल सावंत. सुंदर असा स्पॅडरशिपचा फटका येतो, डीप स्कोअर लेग पर्यंत पोहोचतोय. मात्र एकेरी धाव घेतली गेली आणि एकेरी धावेनं आपल्या संघाचा श्री गणेश होतो. आपलं वैयक्तिक खातं खोललं गेलं आहे. सांधिक धावफलकाचा श्री गणेश होतोय. 50 धावांचा पाठलाग करत असताना धावफलक मात्र 1 धावा धावफलकावर. अमोल सावंत आणि टेनिस क्रिकेटचा भरपूर अनुभव, सुंदर व्यक्तिमत्व, भरपूर वेळ ज्यांनी टेनिस क्रिकेटसाठी दिला लेदर बॉल असो टेनिस असो ते आमचे संजू नागवेकर सर आपल्या स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवर संजू नागवेकर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचली जाते. सापळा रचला जातो. या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात एका बाजूनं सुंदर गोल फलंदाजी केली गेली ती विपक्ष क्रिकेट संघ अनिका स्पोर्ट क्रिकेट संघानं 49 धावा धावपलकाला पाहिल्या गेल्या. पण 50 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीखेरीज धावसंख्या स्थिरावली गेली ती बिनबाद 1 धावा धावपलकावर. कोलवर पद्धतीचा चेंडू सुंदर असा फटका येतो, डेव्हिड मिडविकेट पर्यंत पोहोचतोय. 1 बॉल सीमारोप मात्र सीमा उल्लंघन होतोय तो 4 धावांसाठी. 4 धावा धावपलकर 5 धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकारानिशी 5 धावा, एक सुंदर असा कणकणीत चौकार हा मात्र नागवेकर सर यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कारण नागवेकर सर यांचे आम्ही कलात्मक गुण वारंवार कॉमेंट्री बॉक्समधून सांगत होतो, परंतु ते कलात्मक गुण सत्यात उतरवण्याचं कार्य आमचे सुंदर असं संजू नागवेकर सर करतायत. एका बाजूनं स्पर्धेला कालच्या दिवशी सुरुवात झाली. कालच्या दिवशी नाईकवाडा टायटन्स क्रिकेट संघ प्रशांत मांजरेकर संघाचे खरोखर सुमालक निश्चितच कालच्या दिवशी खुश असतील, कारण 4 सरकचे सामने जिंकले. सुंदर असा फटका येतो, डेव्हिड मिडविकेट पर्यंत पोहोचतोय. क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर आणि तदनंतर मात्र एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेपर्यंत पोहोचतात आणि दुहेरी धावेनं मात्र धावचित करण्याची संधी होती, परंतु पंच मुन्ना सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचतात. तिसरे पंच निश्चित आमचे राजू रेगे सर हे आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव घेत दोन्ही फलंदाज बॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित, परंतु क्षेत्ररक्षकांनी थोडीशी या ठिकाणी मात्र निर्णय असेल तो आमचा पंच मुन्ना सर यांचा. तत्पूर्वी कालच्या दिवशी नाईकवाडा टायटन क्रिकेट संघ सलगचे 4 सामने जिंकतोय आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. नाबाद असल्याची खूण आमच्यापर्यंत पोहोचते. म्हणजे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, अचूक ताळमेळ आणि अचूक ताळमेळची सांगड घालत दोन्ही फलंदाज हे बॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले गेले आणि धावसंख्या स्थिरावली गेली ती 8 धावा माफ करा 7 धावा धावपलकावर. बिनबाद 7 धावा 50 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि गोलंदाज सज्ज होतोय तो अमोल. बॉलर
ऋषिकेश गोलंदाज. सुंदर असा आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता, मात्र चेंडू सुंदर असा फेकला. चेंडू गुल्ले स्पॉटवर पडल्यानंतर थोडीशी उंची घेतोय आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि त्यानंतर मात्र गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवर. सुंदर असा पॅडल सेव्ह करायचा प्रयत्न. ऐसा फटका, बैठक फटका ज्याला म्हटला जातो, तो बैठक फटका टोलवायचा होता संजू नागवेकर सर यांना. परंतु तेवढंच एक सुंदर गोलंदाजी केली. बुद्धिमत्ता ज्याच्याकडे भरपूर आहे, भरपूर टेनिस क्रिकेटचा अनुभव. ऋषिकेशने चेंडू थोडासा खोलवर पद्धतीचा टाकला आणि त्यानंतर फटका फसला आणि सुंदर चेंडूवर बॅकअप करतो यष्टीरक्षक. चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक योगेश यांच्याकरवे निर्धाव अशी केली गेली आणि धावसंख्या 7 धावा धावपलकावर. चेंडूची बॅट यावेळी मात्र टॉफेश लागतो. क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक होते. क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं हाराकिरी आणि त्यानंतर जीवनदान प्राप्त करतोय ते म्हणजे संजू नागवेकर सर यांना. पहिल्या अनिवार्य षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्थिरावली गेली. ती 50 धावांचा पाठलाग करत असताना राफोस बॉयज क्रिकेट संघाची बिनबाद 7 धावा धावपलकावर. कालच्या दिवशी राम योगेशची फटकेबाजी सर, सुंदर फटकेबाजी राम योगेशची. अर्धशतकी खेळी, तब्बल 26 चेंडूत 55 धावा, 6 षटकार आणि सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली कालच्या दिवशी. नाईकवाडा टायटन क्रिकेट संघाचा खेळाडू आणि त्यानंतर चांगले युवा खेळाडू या स्पर्धेत पाहायला मिळाले. आयुष एक गोलंदाज, त्याचबरोबर गोकुळदास हाही एक सुंदर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर मात्र शेवटचा सामना रंगला होता. शेवटच्या सामन्यात खरोखर एका चेंडूवर 6 धावांची गरज होती आणि सुप्रेश होता स्ट्राईकवर. षटकार टोरवला तर 5,000चं पारितोषिक होतं मैदानावर. कारण आरती मॅडम या स्पर्धेसाठी कालच्या सकाळपासून पाहत होत्या. कारण सुंदर सरतेशेवटी मात्र सामना हातातनं निसटला आणि 4 धावा तरी कुठे या ठिकाणी मात्र धावून काढल्या होत्या. परंतु सामना हातातनं निसटला कारण जो शेवटपर्यंत जो फलंदाजचा खेळत होता रितेशनं, आपीनं सुंदर फटकेबाजी केली होती. 40 धावा जमवल्या होत्या. परंतु या मॅचकडे सामना हा 50 धावांचा पाठलाग करतोय आणि नवीन गोलंदाज मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावांचा पाठलाग. उर्वरितचे अजूनही 24 चेंडू आणि सामन्याचं समीकरण असेल ते 43 धावांचं. 24 चेंडू, 30 चेंडू आणि सामन्याचं समीकरण हे 43 धावा. 30 चेंडू 43 धावा. सुंदर असा पॅडल सुद्धा फटका येतो. डेफ लॉग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर धाव घेतली गेली. एक धाव घेतली गेली संघासाठी. माफ कर, एक धाव घेतोय फलंदाज आणि त्यानंतर मात्र धावसंख्या ही पुढे वधारते. पुढील सामना असेल प्रसाद 11 आणि DRSC क्रिकेट संघ आपल्याला शेवटचा पुकार येतोय. कारण आपण टॉससाठी लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर या. कारण पहिल्या इनिंगपासून आमचे नाईक सर आपल्याला वारंवार सूचना देत होते. यावेळी मात्र स्वीज हिट करायचा प्रयत्न. सुंदर असा फटका येतोय. आउटफील्ड सुंदर आणि चेंडू सीमा उल्लंघन होतोय तो 4 धावांसाठी. 12 धावा धावपलकावर. प्रसाद 11 क्रिकेट संघ कर्णधार सिद्धेश आमच्यापर्यंत पोहोचतोय. सिद्धेश तुझं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय या सामन्यादरम्यान आणि पुढील सामन्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. DRSC क्रिकेट संघ लवकरात लवकर टॉससाठी या. 12 धावा धावपलकर. 50 धावांचा पाडला गाठायचा आहे आणि गोलंदाज सज्ज होतोय तो सुमित. पहिले 2 चेंडू 5 धावा खर्च करतोय. सुंदर चेंडू. यावेळी मात्र सन्मान दिला जातोय. धाव घेण्याचे प्रयत्न असेल परंतु फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. एका बाजूनं टेनिस क्रिकेटचा अनुभव, संघाचा आधारस्तंभ म्हणून ज्यांना ओळखले जाते ते संघाचे आधारस्तंभ मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सन्माननीय आदरणीय संजू नागवेकर सर आणि त्याला साथ देतोय एक फलंदाज संजय अमोल सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकले? DRSC क्रिकेट संघ टॉस विन होतोय. नाणेफेक जिंकतोय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे. सुंदर असा फटका तो डेव लांगलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. एकेरी धाव घेतली गेली नागवेकर सर यांच्या चेंडू प्रयत्न आणि एक धाव घेतला. सांघिक धावपलक मात्र पुढे वधारला गेला. तो 50 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा धावपलकावर. सुंदर स्पर्धा, दैक्षणिक स्पर्धा आपण पाहतोय. नाईक ब्रदर्स आयोजित मांद्रे सुपर कप अशी स्पर्धा
आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रापोस बॉयज विपक्ष अनिका स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान. प्रथमतः फलंदाजी करत अनिका स्पोर्ट क्रिकेट संघ 49 धावा धावपलकर 50 धावांचा पाठलाग करतोय. तो रापोस बॉयज क्रिकेट संघ स्वीट करायचा प्रयत्न, सुंदर असा फटका, तो क्षेत्ररक्षक स्क्रीनवर, मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडूने हुलकावणी दिली. ऐनवेळी मात्र चेंडूला फसवलं, कारण क्षेत्ररक्षक प्रयत्न शर्तीचे होते. फटका सुंदर होता आणि स्वीट करायचा फटका आणि चेंडू सीमा उल्लंघन होतोय, तो 4 धावांसाठी. अमोलच्या बॅटमध्ये एक सुंदर फटका 4 धावांसाठी येतोय आणि 4 धावांना सांघिक धावफलक मात्र वधारतोय, तो 17 धावा धावफलकावर. 17 धावा धावफलकावर स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना मैदानावर रंगला जातोय. दोन बलाढ्य संघ, अनुभवाने कसलेले खेळाडू. पुन्हा एकदा बैठक फटका टोलवायचा, डीप लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय, परतीची फेक होते, तोपर्यंत 1 धाव आणि एकेरी धावेनं दोन फलंदाज हे पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतात. आणि मित्रांनो, 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्ती क्रीज धावसंख्या स्थिरवली जाते. ते प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी ठेवत 18 धावा धावफलकावर. बिनबाद 18 धावा, पहिल्या विकेटसाठी 18 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली जाते. सचिन नागवेकर सर आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी फलंदाज अमोल सावंत यांच्या माध्यमातून 2 षटकांनंतर धावसंख्या 18 धावा धावफलकावर. उर्वरितचे अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितच्या 24 चेंडू सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असेल, कारण रिक्वायरमेंट बघितलं तर प्रति षटकामागे 8 धावांची सरासरी ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी. रापोस बॉयज क्रिकेट संघाला आणि अनिका 11 क्रिकेट संघाच्या बाजूने विचार केला तर विकेट मिळवणं खरोखरच गरजेचं आहे. सामना जर आपल्या बाजूने झोकवायचा आहे तर कुठेतरी विकेट घेणं महत्त्वपूर्ण ठरेल, कारण पहिल्या विकेटसाठी एक सुंदर भागीदारी असली जाते. पाया मजबूत रचला जातो या संघाचा, कारण अनुभव भरपूर आहे टेनिस क्रिकेटचा. ते आमचे सचिन नागवेकर सर आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकार्याने मात्र सुंदर साथ देतोय, तो म्हणजे अमोल सावंत. एक चौकार आपल्याला त्याच्या चेंडू प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 षटकं संपली आणि सांघिक धावफलक स्थिरवला गेला, तो 18 धावा धावफलकावर. आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. त्रिमूर्ती म्हणजे अर्थातच 3 पंच. टेनिस क्रिकेटचा काळ ज्यांनी भरपूर वेळ आपल्या या टेनिस क्रिकेटसाठी दिल्या, ज्यांनी विजय केरवाडाचे नाव हे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानापर्यंत ज्यांनी पोहोचवलं, ते आमचे मित्र नाना नाईक सर. त्याचबरोबर कौटनचे सुपुत्र, सुंदर व्यक्तिमत्व राजू रेगे सर आणि त्याचबरोबर तिसरे पंच आपल्या गोवा राज्यातील कोरगाव गावचे सुपुत्र मुन्ना हे आपल्याला पाहायला मिळतात. खरोखर तुमचंही खूप खूप धन्यवाद देतोय. तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समधनं जास्तीत जास्त आमच्या सिंधुदुर्गात छत्रपती चषक स्पर्धेला ज्यांची सुरुवात होते या समालोचनानं, आणि तदनंतर मात्र जास्तीत जास्त वेळ हा त्यांचा गोवा राज्यात असतो, ते आमचे नाईक सर. त्याचबरोबर साहिल खोबरेकर, आमचे गुणलेखक योगेश रेगे, त्याचबरोबर पूर्ण यूट्यूबची टीम आपल्याला पाहायला मिळते गौरव सावंत यांच्या माध्यमातून. आणि सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करूया या पहिल्या सामन्याच्या दरम्यान. वळू या मॅचकडे. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस 18 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकात ऋषिकेश देतोय सुंदर असा फटका, त्या डीप लॉंगापर्यंत पोहोचतोय. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर, मात्र सुंदर झेल डीपला गेला, कारण ज्या विकेटची गरज होती गडी बाद करायचा होता. अमोल सावंतचा फटका फसला आणि फटक्याचं रूपांतर मात्र पहिल्या वेळेला हादरा बसतोय, कारण 18 धावा धावफलकर पाहायला मिळत होत्या. पण 18 धावा पाहत असतानाच आता मात्र सामन्याचं चित्र बदलतंय. 23 चेंडू, उर्वरितचे 23 चेंडू आणि 32 धावा असं सामन्याचं समीकरण. नवीन फलंदाज, खरोखरच टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर ज्यांना नाव मिळवलं, तो आपला गोवा राज्यातील लाडका खेळाडू रोहित मांजरेकर. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातोय, कारण अष्टपैलू कामगिरी का म्हटली जाते, कारण अष्टपैलू खरोखर दोन्ही बाजूने एका फलंदाजी असो गोलंदाजी असो, जो खरोखरच सुंदररित्या आपल्या मैदानावर ज्याच्याकडनं अपेक्षित असते, तो रोहित मांजरेकर आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. साथ देत आहे ते आमचे सचिन नागवेकर सर. फलंदाजी करायची आहे मैदानावर, कारण रापोस बॉयज क्रिकेट संघाकडे भरपूर अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा, परंतु कसलेली गोलंदाजी ही मात्र विपक्ष अनिका स्पोर्ट क्रिकेट संघाकडे आहे. पहिल्या वेळेला हादरा, तिसऱ्या षटकातील सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर मात्र हादरा बसतोय. अमोल सावंत माघारी परतला आणि तदनंतर मात्र रोहित मांजरेकर हा नौका फलंदाज स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतोय. उर्वरितचे 23 चेंडू, सामन्याचं समीकरण 32 धावांचं असेल. 23 चेंडू आणि 32 धावा.
खोलवर पद्धतीचा चेंडू हलकेचा, यावेळी मात्र ग्लास करायचा प्रयत्न, डीप शॉट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. एकेरी धाव घेतली गेली आणि एकेरी धावेनं आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि सांघिक धावफलक मात्र वधारला गेला. तो 19 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्तो. जे इथं आपला प्रॅक्टिस करतायत ठीक या ठिकाणी आमच्या समोर त्यांना कृपया जी गाडी इथं पार्क केली आहे दोन चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावली गेली. ते 19 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज होतोय ऋषिकेश. उंचपुरा असा खेळाडू. सडपातळ बांधा सुंदर असा फटका येतो. आखूड टप्प्याचा चेंडू डीप मिडकेट वरनं क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं यावेळी मात्र हराकिरी आपल्याला मिसफील्ड आणि तदनंतर मात्र परतीची फेक होईपर्यंत संजू नागवेकर सर हे पॉपर क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले गेले आणि सांघिक धावफलक मात्र पुढे वधारला गेला. तो 20 धावा धावफलकावर. 20 धावा धावफलकावर. अजूनही 30 धावांचा पल्ला गाठायचा आहे. अजूनही उर्वरितचे चेंडू असतील या षटकातील उर्वरितचे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज होतोय तो ऋषिकेश. सुंदर असा स्क्वेअर कटचा फटका तो डीप एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर यावेळी मात्र रोहितचा फटका होता. मात्र रोहितनं मात्र त्यावेळीपेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण करतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 1 धाव 21 धावा धावफलकावर. अजूनही 29 धावांचा पल्ला गाठायचा आहे. रापोस बॉयज क्रिकेट संघाला आक्रमक फलंदाजी करायची आहे. परंतु गोलंदाज मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला नांगी टाकायस भाग पाडतोय. तो ऋषिकेश सज्ज होतोय. सुंदर चेंडू यावेळी मात्र यष्टेंचा वेध घेतोय. ज्या गोलंदाजावर विश्वास ठेवला संघाच्या कर्णधारानं तो विश्वास सार्थकी लावला. कारण षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र अमोल सावंत माघारी परतला आणि सलामीची जोडी मात्र माघारी परतली गेली. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरवली गेली. ते 21 धावा धावफलकावर. हॅलो. धावसंख्या स्थिरवली गेली ती 21 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होते. उर्वरितचा शेवटचा चेंडू गोलंदाज सज्ज होते तो उंचपुरा असा खेळाडू सडपातळ बांधा. परंतु त्यापेक्षा जो कर्णधाराने त्याच्यावर विश्वास ठेवला तो विश्वास सार्थकी लावतोय. कारण षटकातील पहिल्या चेंडूवर अमोल सावंतला माघारी परतला आणि षटकातील 5व्या चेंडूवर संजू नागवेकर सर यांनाही माघारी परतावं लागतं. स्टाफ यष्ट्यांचा वेध घेतोय. 2 गडी बाद धावसंख्या स्थिरवली गेली ती 21 धावा धावफलकावर. अजूनही 29 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि नौका फलंदाज मैदानावर मार्गक्रमण होतोय. तो विठ्ठल हा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू यावेळी मात्र चेंडूला दिशा द्यायचा प्रयत्न होता, सन्मान द्यायचा प्रयत्न होता. परंतु ऐनवेळी चेंडूनं थोडीशी दिशा बदलली आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कर यष्टीरक्षक पूर्ण करत चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक योगेश यांच्या करवी होते. ती निर्धावशी 3 षटकं संपली आणि 18 चेंडूच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या स्थिरावली गेली. ती प्रतिषटकामागे 7 धावांची सरासरी ठेवता 21 धावा धावफलकार. उर्वरितचे अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. उर्वरितचे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 4थं षटक हे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं असेल. 18 चेंडू 29 धावा. कारण सलामीवर माघारी परतले 2 खंदे फलंदाज माघारी परततात आणि या संघाची जबाबदारी संघाचा तारणहार म्हणून ज्याला ओळखला जातोय तो फलंदाजचा रोहित मांजरेकर आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला साथ देणं महत्त्वपूर्ण ठरेल. ते विठ्ठलचे 3 षटकाच्या अखेरीस 21 धावा. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा आमच्या कमेंट्री बॉक्सपर्यंत पोहोचतोय. ते आमचे सन्माननीय सर नाना नाईक सर यांचा. राजेश गोलंदाज येतोय स्क्रीनवर. ज्या राजेशकडं अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा त्यापेक्षा ऋषिकेशचे 2 स्पेल आपण पाहतोय. पहिल्या स्पेलमध्ये 7 धावा ऋषिकेश खर्च करतोय. मात्र शेवटच्या दुसरा स्पेल हा केवळ 3 धावांचा आणि महत्त्वपूर्ण ज्यानं जोडी फोडली. 2 गडी टिपले. सलामीवर 2 फलंदाजांना मात्र माघारी परतलंय. कारण एका बाजूनं 2 षटकात तब्बल 10 धावा खर्च करतोय आणि 2 गडी टिपतोय. तो ऋषिकेश खरोखर सुंदर गोलंदाजी केली या मैदानावर.
18 चेंडू 29 धावा सामन्याचं समीकरण. नवीन गोलंदाज उंच पुरासा खेळाडू जो फलंदाजी करत असताना सुंदर फलंदाजी केली, 12 धावाच्यानं आपल्या चेंडू फळीतनं जमवल्या, तो राजेश हा आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या डाव्या बाजूनं. यावेळी मात्र सुंदर असा डीप यावेळी फटका डीप मिड विकेट शॉर्ट मिड विकेट पर्यंत क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. चेंडूची परतीची फेक होते तोपर्यंत एक धाव आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक वधारतोय तो 22 धावा धावफलकावर. 2 गड्याच्या मोबदल्यात 22 धावा. सलामीवीरांनी मात्र मैदानावर काम केलं होतं, कारण इतर फलंदाजांना काम करायचं आहे या मैदानावर, कारण फटकेबाजी करायचे. उर्वरित अजूनही 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. 17 चेंडू आणि 28 धावा असं सामन्याचं समीकरण. क्षेत्ररक्षणात व्यूहरचना रचली जाते, सापा रचला जातो या युवा खेळाडू विठ्ठलसाठी, कारण गोलंदाज सुंदर आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची आणि प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी रोधक लावायची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र दिल स्कोपचा फटका, एक सुंदर फटका डीप फाईन लेग पर्यंत पोहोचतोय आणि ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका मात्र सुंदर येतोय, तो 4 धावांसाठी. 4 धावांना सांघिक धावफलक वधारतोय. 26 धावा धावफलकावर. उर्वरित अजून 24 धावा जमवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी रापोसबाई क्रिकेट संघाला. 16 चेंडू आणि 24 धावा असं सामन्याचं समीकरण, कारण फलंदाजी करत असताना अनेक स्पोर्ट क्रिकेट संघ 49 धावा जमवतोय धावफलकावर. 50 धावांचा पाठलाग रापोसबाई क्रिकेट संघ करतोय. शॉर्ट पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक येतोय डीप स्क्वेअर शॉर्ट स्क्वेअर लेगवरनं डीप मिड विकेट पर्यंत शॉर्ट मिड विकेट पर्यंत पोहोचतोय. एकेरी धाव घेतली गेली संघासाठी महत्त्वपूर्ण 27 धावा धावफलकावर. दोन्ही फलंदाजावर अनुभव आहे, परंतु या संघाची जबाबदारी संघाची भिस्त या 2 खेळाडूवर आपल्याला पाहायला मिळेल, खास करून रोहित मांजरेकरकडं, कारण रोहितकडे भरपूर अनुभव आहे, ज्यानं गोलंदाजी सुंदर केली या मैदानावर. आकुट टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र शॉर्ट लेन पद्धतीचा चेंडू होता, मोठा फटका टोलवायचा होता, धाव घ्यायचा प्रयत्न विठ्ठलचा होता, परंतु नकार देतोय तो रोहित मांजरेकर, कारण थोडीशी ही धाव आपल्यासाठी जीव घेणी ठरली असते, पण शॉर्ट एक्स्ट्रा कोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षक, थोडीशी हराकिरी पाहायला मिळाली, परंतु तदनंतर मात्र सुंदर कमबॅक करतोय. धावसंख्या स्थिरवते ती केवळ 27 धावा. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा, चेंडूनं थोडीशी उंची कमी गेली, कारण यावेळी मात्र खरोखर रोहित म्हणत होता की थोडीशी उंची चेंडू घेईल की काय, पण थोडीशी उंची का आली. गती परिवर्तन चेंडू फेकला जातोय गोलंदाजाकडनं आणि त्यानंतर मात्र गोलंदाज मात्र सुंदर गोलंदाजी कामगिरी करतोय मैदानावर. एका बाजूनं सामन्यात हा अटीतटीचा सामना रंगतोय की काय, कारण 2 सलामीवर माघारी परतले संजू नागवेकर सर आणि त्याचबरोबर अमोल सावंत. कट करायचा प्रयत्न, चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाजचा राजेश, ज्या राजेशनं 12 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्या अनिका स्पोर्ट क्रिकेट संघांना दिलं. तदनंतर गोलंदाजी करत असताना 1 चौकार आणि त्याचबरोबर एकेरी धावा मिळून 6 धावा खर्च करतो या षटकात आणि 4 षटकं संपली आणि 4 षटकाच्या समाप्तीकडे 27 धावा धावफलकावर. उर्वरितचे 12 चेंडू आणि 23 धावा असं सामन्याचं समीकरण. 12 चेंडू 23 धावा. सामना हा हळूहळू अटीतटीचा होतोय की काय, रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण कालच्या दिवशी असे आपल्याला सामने पाहायला मिळाले आणि आजच्याही दिवशी सुरुवातीच्याच पहिल्या सामन्यात मात्र एक भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण विचार केला तर रापोसबाई क्रिकेट संघाकडे आक्रमणता भरपूर आहे, परंतु गोलंदाजीने मात्र सुंदर कामगिरी केली. खास करून कालच्या दिवशी आयुष्य गोलंदाजी आणि आजच्या दिवशी एक युवा गोलंदाज ऋषिकेशचा स्पेल 10 धावा खर्च करतोय. 2 गडी टिपले गेले आपल्या संघासाठी आणि उर्वरितचे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी ही 23 धावांची गरज असेल. गोलंदाज सज्ज होतोय तो एक लहान उंचीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत. एक माझी लहान उंची असली तरी मी माझ्या मैदानावर माझा डंका गाजवणार, असाच एक आपल्याला गुणवान खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय तो साहिल हा स्क्रीनवर. 23 धावांचा अजूनही पल्ला गाठायचा आहे. उर्वरितचे 12 चेंडू आणि 23 धावा.
फुलटॉसचा चेंडू मोठा फटका येतो डीप लोगोन क्षेत्ररक्षक राजेश स्क्रीनवर फटका फसला आणि विठ्ठल माघारी परतला कारण विठ्ठलनं फटकेबाजी करायची होती मात्र फुलटॉसचा चेंडू खराब चेंडू हा चेंडूवर षटकार येणं चौकार येणं गरजेचं होतं कारण धावा यायला पाहिजे फटका फसला आणि थेट मात्र राजेशच्या हाती चेंडू विसावतोय तिसरा गडी माघारी परततोय 3 गडी बाद धावसंख्या स्थिरावली गेली ते 27 धावा धावपलकावर विठ्ठलचा फटका फसला आणि फुलटॉसचा चेंडू धावा येणं महत्त्वपूर्ण असेल परंतु थोडीशी उंची गाठली या चेंडूनं आणि राजेशनं सुंदर झेल टिपला ज्या राजेशचं कौतुक करा मागील स्पेल केवळ 6 धावा खर्च केल्या आणि तदनंतर मात्र गोलंदाजीत मात्र कामगिरी करतोय साहिल एका लहान उंचीचा खेळाडू अनुभव कमी असेल या टेनिस क्रिकेटमध्ये परंतु संघाच्या कर्णधारानं आपल्यावर जो विश्वास ठेवला तो विश्वास सार्थकी निश्चितच लावतोय कारण षटकातील पहिल्याच चेंडूवर विठ्ठल माघारी परतला आणि संघाचं मात्र आणखीन एक स्टार खेळाडू ज्यानं मैदानात पावलं टाकली तो दत्ताराम आपल्याला पाहायला मिळतोय उंचपुरा असा खेळाडू संघाचा हुकमी एक कारण अनुभव आहे टेनिसमध्ये आणि या हुकमी एकेला कामगिरी करायची आहे कारण धावसंख्या स्थिरवते ती 27 धावा धावपलकावर 23 धावा अजून जमवायचे आहेत 11 चेंडू 23 धावा 2 मोठे फटके सामना थोडासा चुरशीचा होईल कोलवर पद्धतीचा चेंडू थोडीशी चेंडूनं दिशात बदलली धाव घ्यायची संधी डायरेक्ट हिट झाली असते यष्ट्यावर चेंडू आधाला असतातच निश्चितच कुठेतरी रोहित मांजरेकरला ही धाव जीव घेणी ठरली असते कारण तदनंतर मात्र दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतात 10 चेंडू 22 धावा सामन्याचं चित्र आपण पाहतोय स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना 2 बलाढ्य संघ रापोस बायज विपक्ष अनिका स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान स्ट्राईकवर फलंदाज रोहित मांजरेकर अष्टपैलू खेळाडू या रोहितकडे अनुभव आहे तो रोहित स्ट्राईकवर यावेळी मात्र स्टिकचा पटका टोलवायचा यावेळी मात्र बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवरती यार्डमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करतोय कारण गोलंदाजांनी आपली कामगिरी केली आहे कारण राजेश कौतुक करतोय त्या गोलंदाजाचं कारण अनुभव त्याच्याकडे टेनिसचा कमी आहे परंतु हा गोलंदाज मात्र सुंदर गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत वारंवार राजेश मात्र त्याची कौतुकानं ताप यावेळी मात्र शाबासकी देतोय धावसंख्या स्थिरावते ती केवळ 29 धावा धावपलकावर सुंदर चेंडू यावेळी मात्र जेटची अंधुची कट बॅकवर्ड शॉट चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर यष्टीरक्षण मात्र चेंडूवर ताबा मिळवतोय तोपर्यंत 1 धाव आणि एकेरी धावीनं 30 धावा धावपलकावर अजूनही 20 धावांचा पल्ला गाठायचा आहे कारण सलामीवीरांनी मैदानावर काम केलं होतं सुरुवात चांगली होती संजीव नागवेकर सर आणि अमोल सावंतची नागवेकर सर आपल्या संघासाठी 12 धावा आणि अमोल सावंत 7 धावा आणि उर्वरित फलंदाजचा थोडीशी या ठिकाणी निराशा करतायत या मैदानावर वारंवार राजेश कौतुक करतो या युवा गोलंदाजाचं कारण लांबलचक रनअप 10 ते 12 पावलांचं रनअप कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होतोय पंचाच्या डाव्या बाजूनं टप्प्याचा चेंडू होता फाटका येणं गरजेचं असेल कारण शॉर्ट मिड विकेट पर्यंत क्षेत्ररक्षक येतोय राजेश स्क्रीनवर चेंडूवर ताबा मिळवतोय तोपर्यंत 1 धाव आणि एकेरी धावेनं 31 धावा धावपलकावर उर्वरितचे 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 31 धावा धावपलकर गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी केली आहे कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत रोहित सारख्या कसलेल्या फलंदाजाला कुठेतरी नांगी टाकायस भाग पडतोय स्ट्राईकवर दत्ताराम थोडीशी उंची होती कमी घेतली कारण गोलंदाजांना विश्वास होता आणि हा गोलंदाजानं विश्वास सार्थकी लावला कारण 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय कारण उर्वरितच्या या 5व्या षटकातील 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला कारण एका बाजूने गोलंदाजी सुंदर केली एकेरी दुहेरी धाव देत केवळ 4 धावा खर्च करतोय आणि उर्वरितचा शेवटचा खेळ आपण षटक निश्चित अनुभवूया 6 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असेल ती रापोस बॉयज क्रिकेट संघाला 6 चेंडू 19 धावा असं सामन्याचं समीकरण
उर्वरितचे 6 चेंडू आणि 19 धावा असं सामन्याचं समीकरण. नाईक सर वाटलं होतं कुठेतरी नागवेशकर सर आणि अमोल सावंत सुंदर फटकेबाजी करतायत. सामना निश्चितच 5 षटकात संपवतील काय, परंतु गोलंदाजांनी या मैदानावर कमाल केली आहे. कारण सुंदर आउटफील्ड, त्याचबद्दल सुंदर खेळपट्टी सुंदर बनवली आहे. कारण काल चर्चा होती आमची रेगे सर यांची, खेळपट्टी सुंदर आहे कारण गोलंदाजांनी या मैदानावर कामगिरी केली. जर गोलंदाजी अचूक टप्प्यावर झाली, कारण जी अचूक टप्प्यावर गोलंदाजी आताच्या षटकात मात्र सुंदर करतोय साहिलच्या षटकात 4 धावा खर्च केल्या आणि उर्वरितचे 6 चेंडू आणि सामन्याचं समीकरण असेल ते 19 धावांचं. 6 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाज विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. या 19 धावा वाचवायच्या आहेत अनिका स्पोर्ट क्रिकेट संघाला आणि या 19 धावांचा बचाव करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. कारण षडयंत्र रचत असताना गोलंदाजांना मात्र आज थोडीशी क्षेत्ररक्षणात षडयंत्र रचत आहे. कारण एका बाजूनं गोलंदाजी करत असताना साहिलनं कामगिरी सुंदर केली, ऋषिकेशनं गोलंदाजी केली आणि त्याचबरोबर त्याच्या पावलावर पावलं ठेवून मी गोलंदाजी करणार असा दिलासा देतोय तो आपल्या संघाला. तो गोलंदाज सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं पंचांच्या उजव्या बाजूनं विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 19 धावा. स्ट्राईकवर रोहित मांजरेकर. डाव्या हाताचा खेळाडू थोडंसं या ठिकाणी रनअप मध्ये गडबड आणि त्यानंतर मात्र निश्चितच पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. डाव्या हाताचा खेळाडू गोलंदाजी करायची कारण एका बाजूने उजव्या हाताचा फलंदाज रोहित मांजरेकर. 6 चेंडू 19 धावा. सामना अटीतटीचा रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरा दिवस आजचा आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. पोलटॉस चेंडू या मात्र डीप फायरलेगच्या दिशेने टोलावतोय. चेंडू पोहोचतोय तो 6 धावांचा आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो नो बॉलचा. चेंडूवर 7 धावा. अर्थातच सामन्याचं चित्र बदलतंय. 6 चेंडू आणि 12 धावा. कारण या नो बॉलच्या चेंडूवर फटका डीप फाईन लेगच्या दिशेनं टोला होतोय 6 धावांसाठी. कारण रोहितचे जो कौतुक करत होतो नाईक सर, कारण रोहित अष्टपैलू खेळाडू आहे, जास्तीत जास्त टेनिस क्रिकेट खेळत असतो, ते आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती जास्ती आहे. कारण सुंदर फलंदाजी केली. फुलटॉसचा चेंडू होता, फटका सुंदर फटका आणि 6 धावा. आणि सामन्याचं चित्र मात्र आता बदलतंय. 6 चेंडू आणि 12 धावा असं सामन्याचं चित्र. आउटफील्ड सुंदर आहे, निसर्गरम्य असं वातावरण, चाजरू बाजूला डोंगर, त्याचबरोबर आज ही स्पर्धा आपण पाहतो या मैदानावर. आणि 6 चेंडू आणि 12 धावा सामन्याचं समीकरण. रोहित मांजरेकर स्ट्राईकवर. ज्या रोहितनं सुंदर गोलंदाजी केली आणि गोलंदाजी करत असताना विजयाचा झेंडा माझ्या रापोसपास क्रिकेट संघाकडनं लावणार असा देतोय. यावेळी मात्र फुलटाचा फुलटाचा फटका हा डीप एक्स्ट्रा पर्यंत पोहोचतोय क्षेत्ररक्षक स्क्रीनवर आणि सरतेशेवटी मात्र एका हाताने चेंडू अडवतोय. तोपर्यंत मात्र एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेपर्यंत पोहोचतायत आणि 2 धावा आपल्या संघासाठी जमवतोय. 2 धावा धावफलकावर. 5 चेंडू आणि 10 धावा सामन्याचं समीकरण. आणि रापोस बॉयज क्रिकेट संघानं फुलटॉसच्या चेंडूवर धावा जमवल्या आहेत आणि उर्वरितचे 5 चेंडू आणि 10 धावा. आकुट टप्प्याचा चेंडू टप्प्यास लागतो क्षेत्ररक्षक स्क्रीनवर. मात्र यावेळी मात्र निश्चितच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. तो लेग वाईज आहे तो पंच नाना नाईक सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. खरोखरच 1 धाव संघासाठी जमवतोय कारण एकेरी धाव महत्त्वपूर्ण ठरते संघासाठी. आणि उर्वरितचे 4 चेंडू आणि 9 धावा. दत्ताराम स्ट्राईकवर येईल कारण रोहितचा एक फटका, त्याचबरोबर दत्तारामला एवढंच कार्य करत की एकेरी दुहेरी धावा घ्यायची आहेत आणि स्ट्राईक रोटेट करायचे आहे. आणि 5 चेंडू 4 चेंडू आणि 9 धावा असं सामन्याचं समीकरण. 4 चेंडू 9 धावा. सुंदर स्पर्धा अनुभवतोय. रोमहर्षक सामना, अटीतटीचा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना हा आपण अनुभवतोय. फुलटॉसचा चेंडू फटका येणं गरजेचं पण फटका शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेने गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्क्रीनवर. एकेरी धाव घेतली गेली दत्तारामकडनं आणि एक महत्त्वपूर्ण धाव संघाला महत्त्वपूर्ण ठरली गेली. धावसंख्या स्थिरावली गेली ती 42 धावा धावफलकावर. अजूनही 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. उर्वरितचे 3 चेंडू आणि 8 धावा असं सामन्याचं समीकरण.
कारण रोहित मांजरेकर एका फटक्याने सामना संपवेल की काय, परंतु कसलेला गोलंदाज, नौका गोलंदाज या मैदानावर आपली छाप सोडेल की काय, ही येणारा वेळ ठरणार. कारण एका बाजूनं गोलंदाज सज्ज होतोय, तो पंचांच्या डाव्या बाजूनं. फुलटॉसचा चेंडू, खराब चेंडू, क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय. मात्र ऐनवेळी हातातनं नो बॉलचा इशारा आमचे मुन्ना सर यांच्या माहितीतनं पोहोचतोय. नो बॉलचा इशारा, त्याचबरोबर या चेंडूवर 3 धावा. कारण वारंवार 2 अतिरिक्त धावा या षटकात आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण थोडासा क्षेत्र गोलंदाजाचा विचार केला तर वारंवार 2 नो बॉल, फ्री हिटची संधी आणि चेंडू या ठिकाणी मात्र बॉलर बाद होतोय. कारण 2 वारंवार या ठिकाणी नो बॉल, त्याचबरोबर या सामन्यातनं या ठिकाणी बॉलर बाद होतोय आणि अजूनही सामना रंगतदार अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या या 3 धावेने पुढे सरकली गेली. 45 धावा धावपलकावर. 3 चेंडू आणि 5 धावा. खरोखर रोहितनं कामगिरी केली या मैदानावर नागवेस्कर सर. कारण रोहितकडे अनुभव आहे, अष्टपैलू खेळाडू. कारण एक फटक्यानंच सामन्यात कुठेतरी रंगत आणली होती. जो फटका बसला नो बॉलच्या चेंडूवर आणि त्या फटक्यानंच कुठेतरी सामन्यात रंगत आणली. आणि उर्वरितचे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. ती रापस बॉयज क्रिकेट संघाला फ्री हिटची संधी असेल या चेंडूवर. या चेंडूवर फ्री हिटची संधी रोहित मांजरेकरला. आणि रोहित खरोखर षटकांना सामना संपवेल की काय ह्या फ्री हिटच्या चेंडूवर. कोलवर पद्धतीचा डीप मिडविकेट पर्यंत पोहोचतोय. आणि जी चर्चा होती की या फ्री हिटच्या चेंडूवर सामना संपवेल, तो फ्री हिटच्या चेंडूवर सामना संपवतोय रोहित मांजरेकर. निश्चितच मैदानावर आपली छाप पाड सोडतोय. कारण खरोखरच संजू नागवेकर सर यांच्या छत्रछायेखाली हा संघ खेळतोय. अनुभव भरपूर आहे मैदानावर संजू नागवेकर सर यांना. आणि त्याच